एके दिवशी आकाश काळं झालेलं असतं, वारा जोरात वाहत असतो, पाऊस कोसळत असतो, झाडांवरचे पक्षी भीतीनं फांद्यांना घट्ट धरून बसलेले असतात. पण दूर उंच आकाशात एक ससाणा पंख पसरून उडतोय. तो पळत नाही, तो लपत नाही. वादळ त्याच्यासाठी धोका नाही, ते त्याचं प्रशिक्षण आहे. प्रत्येक ज्योत त्याला वर उचलतोय, प्रत्येक अडथळा त्याची उंची वाढवतोय. पण ससाणा जाणतो, जर मी वादळाच्या विरुद्ध उडलो तर मी थकेल, पण जर मी वादळाचा उपयोग केला तर तेच वादळ मला आकाशाच्या पलीकडे नेईल. तो वाऱ्याला शत्रू मानत नाही, तो वाऱ्याशी जुळवून घेतो. थोड्याच वेळात ढग मागे पडतात, आकाश स्वच्छ होतं आणि ससाणा इतर सगळ्यांपेक्षा खूप वर उडताना दिसतो. म्हणूनच आयुष्यात वादळ आलं की पळू नकोस, कारण वादळ तुला तोडायला नाही, तुला उंच उडायला शिकवायला येतात. आणि या कथेचा अर्थ एवढाच आहे की जो अडचणींना शत्रू मानतो तो खालीच राहतो, आणि जो अडचणींचा उपयोग करतो तो ससाण्यासारखा वर उडतो. जर ही रील तुझ्या मनाला भिडली असेल आणि खरोखरच आवडली असेल तर सेव्ह करायला विसरू नकोस.